नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त भविष्याचा नाही तर आत्ताच्या काळातील एक मोठा धोका आहे. कल्पना करा, एक असा AI जो जगातील सर्वात सुरक्षित सॉफ्टवेअरमधील लपलेल्या त्रुटी काही सेकंदात शोधू शकतो. आणि जर हीच टेक्नॉलॉजी चुकीच्या लोकांच्या हाती लागली तर? हा धोका सध्या भारत आणि जपानसारख्या देशांसमोर उभा आहे. सरकारने बँकांना हाय अलर्टवर ठेवले आहे. कारण आहे एक शक्तिशाली AI मॉडेल, क्लॉड मिथॉस. हा खरंच डिजिटल जगाचा मास्टर की बनू शकतो का, की हा फक्त वाढवून सांगितलेला धोका आहे? आज आपण याचे फॅक्ट्स, रिस्क्स आणि रियालिटी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात प्रथम क्लॉड मिथॉस म्हणजे काय? पण त्या अगोदर सर्वात आधी समजून घेऊया क्लॉड मिथॉस नेमकं आहे तरी काय. हा साधा चॅटबॉट नाही जसा आपण रोज वापरतो. हा एक ॲडव्हान्स्ड AI मॉडेल आहे जो खास करून बनवला गेला आहे जटिल कोडिंग प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी, सायबर सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटीज शोधण्यासाठी. म्हणजेच हा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्यातील कमकुवत जागा लगेच शोधू शकतो. म्हणूनच याला म्हणतात डिजिटल मास्टर की. मग तुम्ही म्हणाल, भीती नेमकी कशाची? आता प्रश्न येतो, भीती का वाटतेय? टेस्टिंग दरम्यान या AIने 27 वर्षांपूर्वीची एक त्रुटी काही सेकंदात शोधली. विचार करा, जी चूक 27 वर्षांपासून कोणालाही सापडली नाही ती AIने लगेच शोधली. आता जर ही ताकद एखाद्या हॅकरकडे गेली तर? 1. बँकिंग सिस्टम हॅक होऊ शकते. 2. आर्थिक माहिती चोरली जाऊ शकते. 3. पूर्ण सिस्टम क्रॅश होऊ शकतो. यातील सर्वात मोठा धोका, जुनी सिस्टम चोरली जाऊ शकते. भारत आणि जपानमध्ये एक मोठी समस्या आहे. या सिस्टम्स खूप जुन्या सॉफ्टवेअरवर चालतात, नियमित अपडेट होत नाहीत, आधीपासून व्हल्नरेबिलिटीज असतात. म्हणजेच AI अटॅक्ससाठी या सिस्टम्स इझी टार्गेट बनू शकतात. यामध्ये प्रोजेक्ट ग्लासविंग आणि लीकचा धोका असू शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हा AI अजून पब्लिकली अवेलेबल नाही. तो फक्त काही संस्थांना देण्यात आला आहे प्रोजेक्ट ग्लासविंग अंतर्गत. पण काही रिपोर्ट सांगतात की काही अनऑथराइज्ड ग्रुप्सकडे याचा ॲक्सेस पोहोचला आहे. जर हे खरं असेल तर धोका आणखी वाढतो. सरकारची तयारी. भारत सरकारने ही बाब खूप गंभीरपणे घेतली आहे. फायनान्स मिनिस्टर यांनी बँक्ससोबत इमर्जन्सी मीटिंग घेतली. महत्त्वाचे निर्णय: रिअल टाइम सायबर थ्रेट शेअरिंग सिस्टम तयार करणे, सर्ट इन आणि बँक्स यांच्यात कोऑर्डिनेशन वाढवणे, हल्ल्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी AI बेस्ड सिस्टम्स तयार करणे. आता सायबर सिक्युरिटी ही AI वर्सेस AI ची लढाई होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही काळजी करावी का? नाही, घाबरण्याची गरज नाही. तुमचे पैसे सध्या सुरक्षित आहेत. पण पुढे काही बदल दिसतील. बँकिंग ॲप्समध्ये जास्त सिक्युरिटी लेयर्स, वारंवार अपडेट्स, मजबूत ऑथेंटिकेशन सिस्टम्स. तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकता? तुमचे बँकिंग ॲप्स नेहमी अपडेट ठेवा. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. OTP आणि पासवर्ड कुणालाही देऊ नका. फक्त ऑफिशियल मेसेजेसवरच विश्वास ठेवा. लहान गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. टेक्नॉलॉजी ही नेहमी 2 बाजू असलेली तलवार असते. एका बाजूला ती आपली सुरक्षा मजबूत करते, दुसऱ्या बाजूला तीच सर्वात मोठा धोका बनू शकते. आजचा खरा प्रश्न हा नाही की AI धोकादायक आहे का, तर प्रश्न आहे AI वर नियंत्रण कोण ठेवणार आणि तो किती जबाबदारीने वापरणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा, कारण अवेअरनेस हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे इन्फॉर्म्ड, स्टे सेफ.